नमस्कार मंडळी. तर आज आपण घरी बनवलेल्या खव्यापासून गुलाबजामुन बनवणार आहोत. या ठिकाणी बघा 3 वाटी खवा आहे, साधारण अर्धा किलो. त्यासाठी मी 1 वाटी मैदा घालत आहे. आपल्याला हा खवा 10 मिनटं मळून घ्यायचा आहे, मस्त असं एकदम सॉफ्ट मऊ होईपर्यंत. जर तुमचा विकतचा खवा असेल तर मैदा थोडासा कमी लागू शकतो. हा घरी बनवलेला खवा आहे, त्यामुळे मैदा थोडासा जास्त प्रमाणात घातला जातो. तर आता आपण मळून घेतलेला आहे खवा. आता पाक बनवणार आहोत. इथे मी 3 वाटी साखर घेतलेली आहे आणि 2.5 वाटी पाणी घ्यायचं आहे. मस्त असं आपल्याला पाक बनवायचा. इथं एकतारी पाक बनवायचा नाही आहे. साधारण 10 मिनटं आपल्याला पाकाला उकळी येऊ द्यायचे. थोडंसं असं चिकट झालं की आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि मस्त अशा आपल्याला गुलाबजामुनच्या गोळ्या करून घ्यायचेत आणि एकदम बारीक गॅसवरती तळून घ्यायचेत. मस्त असे गुलाबजामुन तळून झाले की आपल्याला हे गुलाबजामुन पाकामध्ये घालून मस्त असे मुरू द्यायचेत. परफेक्ट खव्याचे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.